नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया. एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाबोल केला. मोठ्या संख्येने एसटी कामगार कर्मचारी पवारांच्या घरावर चाल करून गेले. पवारांच्या घरावर चप्पलफेक झाली आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा या एसटी कामगारांनी केलेली होती. पोलिसांना यावेळेला तातडीनं पाचारण केलं गेलं. पोलिसांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनाही न जुमानता या आंदोलक कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरापर्यंत कूच केलं आणि त्यांच्या घरावर चप्पलफेकही केली. हे आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आंदोलकांना सामोऱ्या गेल्या. यावेळेला त्यांनी आंदोलकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं. त्यांच्याशी चर्चेचीही त्यांनी तयारी दाखवली. याच दरम्यान मुंबईतले वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा सिल्वर ओकवर दाखल झाले. आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. या सगळ्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेध केलाय. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. या सगळ्या घटनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे मोठे नेते सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी सातत्यानं शांततेचं आवाहन या संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना केलेलं होतं, मात्र सुप्रिया सुळे यांच्या आवाहनानंतर सुद्धा घोषणाबाजी सुरूच होती. आता या सगळ्या घटनेनंतर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतो आहोत. सुप्रिया सुळे आंदोलकांना आवाहन करत होत्या शांतता राखण्याचं. चर्चेची तयारीही त्यांनी दर्शवलेली होती. ही तीन महत्त्वाची दृश्य या आंदोलनाची. स्क्रीनच्या डावीकडे आपण पाहतो आहोत. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या घरावर एसटीचे कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यांनी हल्लाबोल केलेला होता. जोरदार घोषणाबाजी झाली, चप्पलफेक, दगडफेक झाली. यानंतर तातडीनं सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांशी चर्चा करण्याचं आवाहन केलेलं होतं. तयारी दर्शवलेली होती. शांतता राखण्याचं आवाहन केलेलं होतं. ही सगळी घटना पाहताच पोलिसांची मोठी फौज सिल्वर ओकवर दाखल झाली आणि वेळीच पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली. धिक्कार करते मी या सरकारचा. या पैसे खाऊ, मनमर्जी चालवू, या सरकारचा निषेध करते. हे फक्त आपलंच घर भरतं हे सरकार सरळ बाबा सरकार आमच्या कितीतरी बायकांचं, आमच्या कर्मचाऱ्यांचं कुंकू पुसलेलं आहे. धिक्कार 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 सरकार तुमचा. धिक्कार सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो. 117 भावांना आमची आत्महत्या केली शरद पवारांमुळे, अनिल परमांमुळे. आज हम ये पिछले 5 महीने से हमारी लाल परी का अस्तित्व टिकाने के लिए लड़ा लड़ रहे हैं. एक लाल परी का मर्जर राज्य शासन में होना चाहिए, ये हमारी एक ही मांग है. लेकिन गेले 5 महीने में 120 लोग हमारे शहीद हो गए. जिन लोगों ने आत्महत्या की, कई थोड़े लोग हार्ट अटैक से मर गए. बार बार ये लोग अल्टीमेट दे रहे हैं हमको. वो अल्टीमेट की वजह से डिप्रेशन में आके हमारे 120 लोग शहीद हो गए. आज फिर भी हमके लिए वो शब्द बोलने की वो ये नहीं है. इसकी वजह से आज हम इधर चूड़िया फोड़ के निषेध किया गया है. आम्ही आझाद मैदानात बसला. आमच्या 150 लोकांनी तडफडून आत्महत्या केली. तरी सुद्धा त्यांना आम्हाला विलीनीकरण ते वाटलं नाही. आम्हाला जर विलीनीकरणाला जर जाग येत नसेल तर आझाद मैदानात आम्हाला त्यांच्या दारात यावं लागेल. आम्ही आझाद मैदानात बसून अहिंसेच्या मार्गाने आम्ही लढा देऊन पाहिला, पण या राजकारण्यांचे डोळे उघडत नाहीत. म्हणून आज त्यांना आम्हाला दाराला परत यावं लागलं. आम्ही अशा राज्यकर्त्यांचा निष्कार करतो. शांततेच्या मार्गाने माझी विनम्रपणे विनंती आहे. मी त्यांना अनेक वेळा नम्रपणे विनंती केलेली आहे की मी आता त्यांच्याबरोबर ह्या क्षणी बसायला तयार आहे, पण त्यांनी कृपा करून शांततेचा मार्ग करावा. दगडफेक करून आणि चपला आमच्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही आहेत.
माझे आई वडील, माझी मुलगी घरात आहे, पहिली त्यांची सुरक्षितता मला प्लीज चेक करू द्या. मी पुन्हा एकदा विनम्रपणे तुम्हाला सांगते, मला ह्यांच्याबरोबर मी ह्या क्षणी बसायला तयार आहे, पण या माहोलमध्ये चर्चा, माझी विनम्रपणे विनंती आहे की तुम्ही शांततेत बसा. मी पुढच्या मिनिटाला बसायला तयार आहे. सगळे जर बसले तर मी पुढच्या क्षणी चर्चेला बसायला तयार आहे. मीडियावाल्यामुळे गर्दी होते ना. मला खरंच या कुठल्याही प्रश्नाची गरज नाही. माझ्या घरावर एक मोठा हल्ला झालेला आहे, हा दुर्दैवी आहे. त्याच्यातून माझी एवढीच विनंती आहे की मी मुंबई पोलीसचे जाहीरपणे मनपूर्वक आभार मानते. आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनामागे अज्ञात शक्ती असल्याचा आरोप केलेला आहे. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, त्यामुळे आता दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. हे ठरवून केलेलं आंदोलन होतं असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. गुप्तचर यंत्रणेचं अपयश असल्यास कारवाई देखील होईल असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. नाही, याच्या पाठीमागं असं आहे की एस.टी. कामगारांच्या प्रश्नाच्या आडून किंवा दुसऱ्या काही प्रश्नांच्या आडून आता अशा प्रकारे एक प्रकारची अस्वस्थता राज्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष, काही शक्ती करतायत. आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आमचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांच्या घरावर आज अशा प्रकारची घटना घडवण्यामध्ये काही ज्या अज्ञात शक्ती आहेत त्या अज्ञात शक्तींचा याच्यामध्ये हात असू शकतो आणि त्याचा आम्ही जरूर तपास करू. आज क्राईम कॉन्फरन्स होती, आम्ही सगळेजण क्राईम कॉन्फरन्समध्येच सकाळपासून होतो आणि अशा प्रकारची घटना घडणं हे बरोबरच नाही. पण तरीसुद्धा आमचं जे काही समजा इंटेलिजन्स याच्यामध्ये माहिती मिळवायला जी काही लॅब्स झाली असेल किंवा काय लॅब्स झाली असेल याची चौकशी केल्यानंतर याच्या संदर्भामध्ये मी जरूर आपल्याशी बोलेन. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाआडून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा, अस्वस्थता निर्माण करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे असं गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. याच सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, आता पोलिसांनी तिथली परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली, त्यामुळे जो तणाव होता वाढलेला तो आता निवळताना दिसतो आहे. मात्र दुसरीकडे गृहमंत्र्यांनी काही महत्त्वाची वक्तव्य केलेली आहेत, काही आरोप केलेले आहेत. उदय, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? सर्वप्रथम मुंबई पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती आटोक्यात किंवा नियंत्रणात आणली असं आपल्याला म्हणता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांचे राहतघर जे निवासस्थान आहे सिल्वर ओक, इथे 24 तास सुरक्षा रक्षक जे आहेत ते तैनात असतात. मात्र आज शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दरवाजापर्यंत हे हिंसक आणि आक्रमक आंदोलन पोहोचलेच कसे? कारण सिल्वर ओक हे निवासस्थान टेकडीवरती आहे. तिथून जो मुख्य रस्ता आहे तिथे जवळपास 250 मीटर एवढं अंतर आहे आणि त्या अंतरापर्यंत मुख्य रस्ता आहे. तिथे सर्वात प्रथम बॅरिगेटिंग लावण्यात आलं होतं. तिथे पोलिसांनी त्यांना अडवलं देखील. मात्र ते बॅरिगेटिंग तोडून जेव्हा सगळे कार्यकर्ते जे हिंसक झाले, आक्रमक झाले, ते सगळे वरती 250 मीटर चालून वरती सिल्वर ओक या बंगल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचले. तोपर्यंत पोलीस नेमकं काय करतो आपण जरा मागे पाहू शकतो. घोषणाबाजी पुन्हा एकदा सुरू झालेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होऊन पुन्हा इथे आलेले आहेत. नेमकं त्यांना काय म्हणतात आपण बोलू शकतो. तरुण कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते इथे आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत, निदर्शनं करतात. नंतर त्यांना काय म्हणायचं आहे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊ. अरे केबल काढ. कार्यकर्ते देखील आता आक्रमक होत घोषणाबाजी करतायत. ही थेट दृश्य आपण पाहिली न्यूज 18 लोकमतवर. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं, आक्रमक होत त्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर आता त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे
काही कार्यकर्ते देखील आता सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी त्यांनी केलेली आहे। हे सगळे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक झाल्याचं आपण पाहतो आहोत। याआधी देखील आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे मोठे नेते सिल्वर ओकवर दाखल झालेले होते आणि अगदी काही क्षणांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी सिल्वर ओकवर दाखल होत जोरदार घोषणाबाजी शरद पवार यांच्या समर्थनार्थ केल्याचं आपण पाहिलं आणि ही घोषणाबाजी अजूनही सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत। शरद पवार यांच्या समर्थनार्थ आता घोषणा दिल्या जात आहेत। मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता सिल्वर ओकवर दाखल होतानाची दृश्य आपण पाहतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता सिल्वर ओकवर मोठ्या संख्येने दाखल होत जोरदार घोषणाबाजी केल्याचं आपण पाहिलं। शरद पवार यांच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी केली जातीये। हा हल्ला महाराष्ट्राचं राजकारण कधी एवढं घाणेरडं झालं नव्हतं आणि ह्याच्या मागे कोण आहे ह्याच्यावर चौकशी होणार आणि कडक कारवाई होणार। सर हिंदी में बता दीजिए सर। ते ठाकरे सुद्धा आता सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत। कधी कोणाच्या घरावर असा हल्ला झाला नव्हता महाराष्ट्रात आणि हे खूप अत्यंत वाईट एक घटना घडलेली। याआधी कधीही अशा प्रकारे कोणाच्याही घरावर असा हल्ला झालेला नव्हता असं आदित्य ठाकरे म्हणतात। आदित्य ठाकरेंची ही प्रतिक्रिया आपण पाहिली। या आंदोलनामागे नेमकं कोण आहे याचा शोध घेतला जाईल, तपास होईल असं आदित्य ठाकरे देखील म्हणत आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहे सध्या फोन लाईनवरनं। विशाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते देखील आता सिल्वर ओकवर दाखल झालेले होते, घोषणाबाजी दिली जात होती, काय नेमकी सध्याची स्थिती? नक्कीच अजिंक्य, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ते नुकतेच आता सिल्वर ओकवरून बाहेर पडलेले आहेत। त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी होते। आदित्य ठाकरे सुद्धा बाहेर पडलेले आहेत। शरद पवारांनी या सगळ्या प्रकाराबाबत कोणतीही प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली नाहीये। मात्र आदित्य ठाकरेंनी याच्या बाबतीत कोण दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली आहे। मात्र हा सगळा प्रकार जर आपण पाहायला गेला तर कुठेतरी एसटी कर्मचाऱ्यांचा जो उद्रेक होता तो थेट सिल्वर ओकवरती आला आणि ज्या पद्धतीनं आक्रमकपणा एसटी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी दाखवला होता त्या दृष्टीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे हा निर्माण झाला होता आणि त्याच्याच बाबतीत एक बैठक सुद्धा जी ती सिल्वर ओकवरती झालेली होती आणि ती बैठक पार पडल्यानंतर आता शरद पवार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सिल्वर ओकवर निघालेले आहेत। अजिंक्य, बिलकुल विशाल, आणि आता तिथे आणखी पोलिसांची कुमक मागवली गेली आहे का? कारण आपण पाहिलं तर एकीकडे एसटी कामगार आंदोलक मोठ्या संख्येनं जमा झालेले होते, पोलीस तिथं आता मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत का? आणि दुसरीकडे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आले, काय नेमकं त्याबद्दल सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा त्याच पद्धतीनं आक्रमक झालेले आपल्याला सिल्वर ओकच्या बाहेर पाहायला मिळाले होते। खरं तर ज्यावेळेला शरद पवार सिल्वर ओकवरनं बाहेर निघत होते त्यावेळेला कार्यकर्त्यांची मोठी घोषणाबाजी जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळाली होती। त्या कार्यकर्त्यांच्या गटाड्यामध्येच शरद पवार यांचा ताफा जो आहे हा सिल्वर ओकच्या बाहेर निघाला आणि कार्यकर्त्यांची सुद्धा जी आहे ती मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली होती। खरं तर आत्ता या ठिकाणी सिल्वर ओकला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं एसटी कर्मचारी अचानकपणे सिल्वर ओकवरती आले त्यानंतर फक्त सिल्वर ओकवरती सुप्रिया सुळे, त्यांचे कुटुंबीय आणि शरद पवार हे जे आहेत हे फक्त बंगल्यावरती होते। अचानकपणे हे एसटी कर्मचारी त्या ठिकाणी आले त्यानंतर पोलीस त्यांची सुद्धा पळापळ धावपळ जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता मोठ्या प्रमाणात पोलिसांची संख्या सुद्धा जी आहे ती सिल्वर ओकवरती या ठिकाणी पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अद्यापही सिल्वर ओकवरती जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अजिंक्य, बिलकुल विशाल, असं आमच्या सोबत राहा, आपण ही दृश्य दाखवूया न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना। शरद पवार सिल्वर ओकवरून निघालेले आहेत, त्यांच्या सोबत काही राष्ट्रवादीचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील सिल्वर ओकवरनं बाहेर पडलेले आहेत। एका बैठकीसाठी शरद पवार निघाल्याची माहिती सध्या समोर येते। आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतंच, मात्र आता त्यानंतर
परिस्थिती नियंत्रणात पोलिसांनी आणली अशी सध्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे काही महत्त्वाचे मोठे नेते सुद्धा सिल्वर ओकवर दाखल झालेले होते। मात्र काही क्षणांपूर्वीची ही अपडेट आपण जर पाहिली तर शरद पवार हे सिल्वर ओकवरून निघालेले आहेत, बैठकीसाठी ते बाहेर पडलेले आहेत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर उभे आहेत आणि पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील सुरू आहे। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। मुंबई पोलिसांची एक महत्त्वाची बैठक सुरू असल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही बैठक सुरू आहे। शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यानंतर आता ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ही एक महत्त्वाची बैठक आता सुरू असल्याचं समजतंय, काय सांगता येईल या बैठकीबाबत? अजिंक्य, आंदोलकांचं आंदोलन हा एक वेगळा भाग आहे आणि शरद पवार हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। कारण आपल्याला माहिती आहे की शरद पवार यांना कुठल्या दर्जाची सिक्युरिटी आहे, त्याच पद्धतीनं त्यांच्या सिल्वर ओकला मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो। हे सर्व होत असताना आंदोलक तिथं पोहोचले, तिथं ते काय करणार आहेत किंवा एवढ्या मोठ्या संख्येने शरद पवारांच्या घराजवळ आंदोलक पोहोचतायत याची माहिती कुठल्याच पोलीस अधिकाऱ्याला किंवा जे इंटेलिजन्स आहे पोलिसांचं गुप्तहेर खातं जे आहे त्यांना मिळाली नव्हती का? लोकल पोलिटिशियन जे आहे त्यांचं मिल स्पेशल आहे त्यांना याबाबत माहिती मिळाली नव्हती का? गर्दी जमा झाली, तिथं बऱ्यापैकी लोकांनी बाहेर घोषणाबाजी केली, त्यानंतर ते आतमध्ये गेले, तिथं एवढा काळ मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हंगामा केला, दगडं फेकली, चपला फेकल्या, हे सर्व जे आहे हे तिथे करणार आहेत किंवा अशा पद्धतीनं मोठं हिंसक आंदोलन होणार आहे याची माहिती पोलिसांना नव्हती का? यात कोण दोषी आहे? कारण का शरद पवार हे एक राजकीय नेते आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व जे आहे ते फार मोठं आहे। असं असताना अशा व्यक्तीच्या सुरक्षेमध्ये चूक कशी झाली आणि कोणामुळे झाली, कोणाचा फेल्युअर आहे, अशा पद्धतीनं भविष्यात चूक होऊ नये। शरद पवार यांचा सिल्वर ओक जो आहे त्यात नेहमी पोलीस बंदोबस्त असतो, मग आज तिथं कमी पोलीस का होते? या आंदोलनाची भनक कोणाला लागली नव्हती का? त्या सर्व गोष्टीची चाचपणी जी आहे, चौकशी जी आहे ते मुंबई पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारी करतायत आणि त्यासाठी त्यांनी एक बैठक बोलवली आहे की नेमकं याच्यामध्ये चूक कोणाची आहे। सुदैवानं आंदोलक जे आहेत ते घरापर्यंत पोहोचले, आतमध्ये शरद पवार होते, त्यांचे काही पारिवारिक लोक होते आणि तिथं काही आतमध्ये घुसून जे आंदोलक आहेत त्यांनी अनुचित प्रकार केला नाही। यामुळे जर आतमध्ये गेले असते काही प्रकार वाईट प्रकार घडला असता तर ते फार मोठी घटना घडली असती। पण काही तुरळक पोलीस तिथे होते, आंदोलकांची संख्या जास्त होती, तरी देखील आंदोलक तिकडं आतमध्ये गेले आणि त्यांनी आतमध्ये जाऊन त्याची चपला फेकल्या, दगड फेकली। इतकी मोठी घटना जी आहे पोलिसांना शेवटपर्यंत कळली कशी नाही, पोलिसांचं फेल्युअर आहे, या सगळ्या गोष्टी चाचपणी करण्याकरता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही बैठक बोलवलेली आहे। त्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चर्चा सुरू आहे। आता याच्यामधून संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली जाते का, कोणाचे बदल्या केल्या जात आहेत का, कोणाला समज दिली जाते का, कोणाला समज दिली जाते का, ताकीद दिली जाते का, या सर्व गोष्टी जे त्याचा उलगडा थोड्याच वेळात होईल। बिलकुल अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या बैठकीच्या अनुषंगानं सगळ्या अपडेट्स आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड सध्या बोलतायत, थेट जाऊया तिकडे। त्या बायका कुणाच्या होत्या, त्या एसटी कामगारांच्या बायका होत्या की नाही हे सांगणं माझं राजकीय कामच नाही, ते पोलीस बघतील। आता यामागे राजकीय हात आहे असू शकतो असं आहे, मला त्याच्यावरही बोलायचं नाही, फक्त मला एवढंच सांगायचं आहे की ही राजकीय संस्कृतीच नाही महाराष्ट्राची। मी तुम्हाला सांगतो, प्रल्हाद केशव वात्रेंनी यशवंतरावांवर टीका केली, अतिशय खालच्या पातळीवर जाऊन केली। यशवंतरावांनी 2 दिवसानंतर त्यांना संध्याकाळी घरी बोलवून ते वेणुताईंबद्दल बोलले होते, वेणुताईंची परिस्थिती सांगितली आणि का घडलं हे पण सांगितलं। त्याच्यानंतर प्रल्हाद केशव वात्रेंनी यशवंतरावांवर उभ्या आयुष्यात टीका केली। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। पण काल त्यांनी आव्हान दिलेलं की आम्ही बारामतीला जाऊ, हिंमत असेल तर पवारांनी येऊन दाखवावं, आणि आज एसटी कर्मचाऱ्यांचं असं आंदोलन होतं, हा योगायोग समजायचा नाही। आता तुम्हाला कळलं पाहिजे, MPSCचं आंदोलन होतं, अचानक 2 मिनिटात कोणतरी नेता उपस्थित होतो, अचानक टीव्हीवर एक जण बोलतो, अचानक लोक इथे येतात। हे महाराष्ट्रात जनता बघते ना, हे आम्ही आमच्या तोंडातनं कशाला सांगायचं? जनता सुज्ञ आहे। उलट आज जे काही झालं त्यांच्यानी जनता नाराज होईल। 82 वर्षाचा माणूस, त्याची 75 वर्षाची पत्नी आणि त्यांची 20 वर्षाची नात, असे 3घच घरी आहेत, आणि तुम्ही दगडं मारता त्यांच्या घरात, त्याच्या घरात शिरून। उद्या काय पुढे मागे लागलं असतं, कोणाला डोक्याला लागलं असतं, त्याचे परिणाम काय झाले असते?
काय मेसेज दिलाय राष्ट्रवादी पवार साहेबांनी नेते हाच मेसेज दिलाय की तुम्ही शांत राहा, अजिबात कुठे उद्विग्न प्रतिक्रिया देऊ नका. आपण संकटकाळी सगळे एकत्र असतो हे आम्ही कायम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दाखवलंय. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा तेव्हा पवार साहेबांनी आम्ही सगळे एकत्र आहोत हे असं 40 वर्ष आम्ही महाराष्ट्राला दाखवलंय. आमच्याकडनं कुठलंही उलट उत्तर जाणार नाही, आमच्याकडनं कुठलाही कायदेभंग केला जाणार नाही. जे काय झालं याचा धिक्कार करतो, पण तो लोकशाही मार्ग आहे. नाही, असं आहे की शेवटी नेतृत्वाने आपण ज्यांचं नेतृत्व करतो त्यांना कसं वळण द्यायचं हे नेतृत्वाने ठरवायचं असतं. आज मी जे एवढ्या ताकदीने बोलतोय कारण माझा नेता तसं बोलतो. माझा नेता जर बोलला असता व्हायलन्स तर व्हायलन्स झाला असता. माझ्या नेत्याने सांगितलं शांत राहायचं, आवाज नाही करायचा, लोकशाहीमध्ये जे प्रक्रिया चालू असते त्या लोकशाहीच्या मार्गानेच पुढे जा. ते शेवटी नेतृत्वाला असतं ना. जय श्रीरामचा नारा देत होते आंदोलनावेळी, जय श्रीरामचा नारा देत होते. असं आहे की मी काल म्हटलं की महागाई इतकी वाढते, पेट्रोलची, डिझेलची, गॅसची, कपड्यांची, दैनंदिन गरजेच्या वस्तूची, की आपण सगळे मिळून जय श्रीराम म्हणूया. आपण सगळे हिंदू आहोत, मुसलमान वेगळं म्हणतील, पण म्हणता म्हणता रामनाम सत्य आहे म्हणायला लागू नये म्हणजे मिळवलं. 150-200चा माप येतं गृह खात्याचं अपयशी आहे वाटतं. 150-200चा माप येतो. कधी कधी कसं होतं की अनावधानाने काही गोष्टी घडतात आणि त्या अनावधानामध्ये आपण कोणाला तरी दोषी ठरवणं हे आपलं काम नाही. आता लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. नाही, यापूर्वी देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या बंगल्यावर अशाच प्रकारचा मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या धड्यातून गृह खातं शिकलं नाही का कुठंतरी? की आता ह्याच्यावरती असं आहे की आज जे घडलं त्याच्यावर बोलूया. जे काय आहे त्याच्यावरती अभ्यास करून त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेतला जाईल, चर्चा होईल. पण आज जे घडलं ते घडायला नको होतं. मी आत्ताही सांगतो की मतभेद असावेत, तो लोकशाहीचा स्तंभ आहे, ती ताकद आहे. मतभेदाचा सन्मान केला जावा, पण मनभेद नसावेत. कोणाच्या घरी जाऊन त्याच्या घराच्या दरवाजावर उभं राहून दगड मारणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सर, हिप्नोटिझमचा हा प्रकार तुम्हाला वाटतो का? काही लोकांना, मूठभर लोकांना हाताशी धरून हे केलं आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे की एखादं नेतृत्व जेव्हा दिशा बदलतं, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की चंपाचरणला गांधीजींनी आंदोलन सुरू केलं आणि जेव्हा आंदोलनाला हिंसक दिशा लागली त्याच गांधीजींनी ते आंदोलन मागे घेतलं. ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती आहे. कदाचित इतिहास विसरल्यामुळे या देशात हे सगळं घडायला लागलं. मला सहज आठवलं चंपाचरण म्हणून मी सांगतो. बिहारमधलं गाव होतं. महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू केला आणि तिथे जाळपोळ सुरू झाली. महात्मा गांधींनी 1 मिनिटात आंदोलन मागे घेऊन टाकलं. ते अशी हिंसा ह्या महाराष्ट्राने नाही, भारताने मान्य केलेली. म्हणजे जेव्हा JNUचं, मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, JNUचं आंदोलन झालं 77 साली, तेव्हा निवेदन स्वीकारायला JNUच्या गेटवर स्वतः इंदिरा गांधी गेल्या होत्या आणि त्यांचे नेते सीताराम येचुरी होते. हा भारताचा इतिहास आहे. त्या विद्यार्थ्यांच्या समोर जाताना इंदिराबाई घाबरली नाही. आज तीच इंदिराबाई मला सुप्रियतांच्या रूपाने दिसली. त्या घाबरल्या नाहीत इष्टी कामगारांच्या समोर येताना. धक्काबुक्की झाली पण त्या मागे हटल्या नाहीत. हात जोडून उभ्या होत्या. शांत बसा, चर्चा करूया, शांत बसा, चर्चा करूया. तुम्ही एका बाईला धक्काबुक्की करता? जी बाई पवार साहेबांचं रक्त आहे तिच्या अंगात, ती घाबरणारी नाही. पण एका 82 माणसाच्या वयाच्या माणसावर, त्याच्या पत्नीवर, तो घरात एकटा असताना, पोलीस बाजूला नसताना असा हल्ला करणं, ह्याचा महाराष्ट्रात खूप निंदा होईल. महाराष्ट्रातल्या लोकांना पटणार नाही याची आम्हाला खात्री आहे. भाजपचं असं म्हणणं आहे की गेले इतके महिने खरं तर हे आंदोलन चालू होतं, संप हे हाताळणं सरकार अयशस्वी. असं आहे की काल निर्णय लागला. सगळ्या नेत्यांनी निर्णयाचं स्वागत केलं. कोर्टात न्यायव्यवस्थेचा जय जयकार झाला. आम्ही जिंकलो अशी प्रतिक्रिया दिली. मग आज सकाळी काय घडलं की तुम्ही कालच्या निर्णयावरती आज उलटा विचार करता? म्हणजे याचा अर्थ रात्रीचे 12 तासात काही अज्ञात शक्तींनी डोकं भडकवण्याचं, फिरवण्याचं काहीतरी काम केलं असेल जे आम्हाला माहित नाही. अज्ञात शक्ती कोण आहे सर? आज जे घडलं ते घडायला नको होतं असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे. यानंतर देशातल्या महत्त्वाच्या शहरातल्या आजच्या तापमानावर एक नजर टाकूया. आजचं तापमान. प्रायोजक मैंगो एयर कूलर. इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक.
महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. यानंतर माझी सहकारी प्राजक्ता तुमच्यापर्यंत घेऊन येते गावाकडच्या बातम्या. बघत रहा न्यूज 18 लोकमत.